हरे हरे कृष्णा. कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6, श्लोक क्रमांक 20, 21, 22 आणि 23, भाग 2. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात पाहिलं की आपण हे शरीर नाही तर भगवंतांचा अंश आहोत, आत्मा आहोत. आणि खरं सुख आपल्याला आपल्या अंतःकरणामध्येच प्राप्त होऊ शकतं, ते या भौतिक जगामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. ते कसं, त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. कारण प्रेक्षक हो, या संसारामध्ये तामसिक सुख आहे, म्हणजे झोपून राहणं, आळस करणं, नशा करणं वगैरे वगैरे. तसेच राजसिक सुखही आहे, म्हणजे इंद्रिय सुख. उदाहरणार्थ गुलाबजाम खाण्याचं सुख, किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासाचं सुख, किंवा शरीराची मालिश केल्यानंतर मिळणारं सुख, म्हणजे थोडक्यात कोणत्याही विषय भोगाचं सुख होय. परंतु अशा प्रकारची तात्पुरती सुख कधी ना कधी संपतातच. जसं की आपण जेव्हा शरीराची मालिश करून घेतो तेव्हा सुख मिळतं, पण मालिश संपल्यानंतर पुन्हा कधी शरीर दुखतच नाही असं होतं का? म्हणजे काय तर हे सर्व भौतिक सुख नश्वर आहे. परंतु आपण याच नश्वर शरीराद्वारे जेव्हा भगवंतांची सेवा करतो तेव्हा मिळणारा आनंद हा न संपणारा असतो. आणि म्हणून भगवंतांची सेवा सतत करीत राहण्याची इच्छा भक्ताच्या मनाला होते. अशा आत्यंतिक सुखाची, परमानंदाची प्राप्ती जागृत अवस्थेमध्येच होते बरं का. म्हणून तर महान राजांनी, सम्राटांनी अनेक भौतिक सुखांना सोडून अशा आत्यंतिक सुखाचा अनुभव घेतला, प्राप्ती केली. उदाहरणार्थ ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर यांनी महाभारत युद्धानंतर आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी आपलं राज्य सोडलं. सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांनीही ज्ञानप्राप्तीसाठी आपले राजेशाही जीवन, संपत्ती आणि शक्ती सोडली. कारण अशा सर्व भक्तांना हा साक्षात्कार झाला होता की हे आध्यात्मिक सुख भौतिक इंद्रियांच्या पलीकडचं आहे, हे काल्पनिक नाही. अशा आनंदाची प्राप्ती केल्यानंतर तो भक्त त्याच्या स्वरूपस्थितीपासून, म्हणजे तो भगवंतांचा दास आहे या सत्यापासून कधीच विचलित होत नाही, तर तो भगवंतांच्या सेवेमध्ये मिळणाऱ्या मधुर रसामध्ये बुडून राहतो. उदाहरणार्थ ज्याप्रमाणे एखादी मुंगी एखादा साखरेचा कण घेऊन जात असते, तिला त्यामध्ये रस मिळत असतो म्हणून. पण आपण जर तो साखरेचा कण तिच्यापासून वेगळा केला, तसं करायचं नाही, पण समजा केला, तर ती मुंगी पुन्हा पुन्हा त्या साखरेच्या कणाकडेच जाते का? कारण तिला त्यामध्ये तो रस मिळत असतो. त्याचप्रमाणे जेव्हा कोणीतरी दुसऱ्यावर प्रेम करत असेल आणि त्या दुसऱ्या मनुष्यानं त्या प्रेम करणाऱ्या मनुष्याला दुखावलं, तरीही तो प्रेम करणारा त्या दुसऱ्या व्यक्तीचा त्याग करत नाही. म्हणजे आपण बघू शकतो की या संसारात मिळणाऱ्या सुखापासूनही मनुष्य वेगळा होऊ इच्छित नाही. तर मग असा योगी जो पूर्णपणे स्वतंत्र होऊन कोणत्याही राजसिक किंवा तामसिक सुखावर अवलंबून न राहता स्वतःच्या अंतरातच परमसुखाचा अनुभव करीत असेल, तर तो त्या परमसुखाला कसा काय सोडेल, कसा काय त्या परमसुखापासून विचलित होईल? म्हणून तो विचलित होत नाही. अशा सुखाची वास्तविक स्थिती म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या प्रेममयी सेवेमध्ये मग्न असलेला भक्त भगवंतांवरील अढळ श्रद्धेमुळे कोणत्याही गोष्टीने, मग अगदी आत्यंतिक दुःखद परिस्थितीत जरी असली तरीही अविचलित राहू शकतो. उदाहरणार्थ हिरण्यकश्यपूनं प्रल्हाद महाराजांना अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला, परंतु कितीही प्रकारची प्रलोभनं देऊनही, कितीही प्रकारचे त्रास देऊनही प्रल्हाद महाराज भक्ती मार्गापासून विचलित झालेच नाहीत. नामाचार्य श्री हरिदास ठाकूरांनी भक्ती करणं सोडावं म्हणून त्यांना 22 बाजारांमध्ये चापका न मारण्यात आलं, तरीही हरिदास ठाकूर विचलित झाले नाहीत, तर सतत हरिनाम घेत राहिले. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे महाअमृत मिळत असल्यानंच भक्त जीवनामध्ये कितीही मोठ्या समस्या आल्या तरीही विचलित होत नाही. तो नेहमी दृढ प्रतिज्ञ राहतो. कोणत्याही प्रकारची आपत्ती, जसं की जवळच्या लोकांचा मृत्यू झाला, अपघात झाला, रोगराई आली, टंचाई आली तरीही, किंवा कोणत्याही प्रकारचा आनंदाचा क्षण, जसं की मुलांचं लग्न, वेगवेगळे सण, एखादी यात्रा किंवा कौटुंबिक सहल, कोणत्याही परिस्थितीमध्ये तो 16 माळा हरिनाम जप करणं, नियम पालन करणं, भगवंतांबद्दल श्रवण करणं कधीही सोडत नाही.
तर भक्तीमध्ये दृढ राहतो. कारण त्याला माहीत असतं की या जीवनामध्ये सुखदुःख ही ये जा करणारच आहेत. त्यामुळे त्या सुखदुःखांचा तो स्वतःवर प्रभाव होऊ देत नाही. अशा प्रकारे सतत भक्ती करत करत तो जीवनाच्या परमसिद्धीला प्राप्त करतो. हा स्तर आपल्या आत्म्याचा आहार आहे. भगवत भक्तांना हे कशामुळे शक्य होतं, तर ते आत्यंतिक सुखाचा अनुभव करत असल्यानं ते बघू शकतात की येथे मिळत असलेली सुखदुःखे शरीराला मिळत आहेत, आत्म्याला नाही. आणि मी तर आत्मा आहे, भगवंतांचा अंश आहे, माझा भगवंतांशी संबंध आहे, त्या सुखदुःखांशी नाही. ही योगाची उच्च स्थिती आहे. अशा प्रकारे दिव्य इंद्रियांद्वारे अमर्यादित सुखांमध्ये स्थित झालेला भक्त कधीच सत्यापासून म्हणजे भगवत भक्तीमध्ये शाश्वत आनंद आहे या सत्यापासून कधीच ढळत नाही. आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असं काही असेल असं त्याला वाटत नाही. कारण कितीही मोठमोठी सुख जीवनात आली तरी ती कधी ना कधी संपतात, परंतु त्याला भक्तीमध्ये मिळणारा आध्यात्मिक आनंद कधी कमीच होत नाही. शारीरिक सुख, मानसिक सुख इत्यादी सर्वांच्या वर आहे तो भक्तीचा आनंद, नित्यानंद. कारण भौतिक सुखाच्या तुलनेत ब्रह्मानंद किंवा परमानंद हा विशाल समुद्र आहे, परंतु तोच ब्रह्मानंद भक्तीच्या आनंदासमोर काही थेंबान एवढाच आहे. त्यामुळे अशा भक्ताला कोणत्याही प्रकारची प्रलोभनं देऊन सुखदुःखांच्या परिस्थितीतही या भक्तिमार्गापासून विचलित करता येत नाही. उदाहरणार्थ, कोणी ऑफिसमधून घरी येत आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, परंतु तो ऑफिसला जाताना छत्री घेऊन जायला विसरला आहे. तेव्हा जर पाऊस येऊ लागला तर तो त्याच्याजवळची बॅग डोक्यावर धरून पळत पळत घराकडे निघतोच. तो त्या पावसाला घाबरत नाही, कारण त्याला माहीत असतं की घर समोरच आहे, त्यामुळे तो थांबत नाही. त्याचप्रमाणे जेव्हा भक्तियोगी भक्ती करीत असतात आणि वेगवेगळ्या अनुभवातून त्यांना भगवंतांचा साक्षात्कारही होत असतो, तेव्हा ते पुढे कोणत्याही प्रकारच्या समस्या आल्या किंवा सुख आलं तरीही, त्याचा कोणी सन्मान केला किंवा अपमान केला तरीही कोणतीच भौतिक गोष्ट त्याला भक्तीपासून विचलित करू शकत नाही. ते अविचलपणे भगवंतांच्या दिशेने पळत राहतात. त्यामुळे ते स्पष्टपणे भगवंतांच्या सेवेमध्ये स्थित राहतात. त्या योग्याला हे संपूर्णपणे समजतं की भक्तियोगाद्वारे भगवत प्राप्ती केल्यानंतर, भगवंतांची कृपा प्राप्त झाल्यानंतर आता प्राप्त करण्यासारखं या संसारामध्ये काही शिल्लक नाही. त्यामुळे तो कोणतीही भौतिक आकांक्षा किंवा इच्छाही करीत नाही. कारण मनुष्य जेव्हा भगवत सेवा करू लागतो तेव्हा त्याला जीवनाच्या सर्वोच्च पूर्णत्वाची अनुभूती होते. उदाहरणार्थ, पंचपक्वान्न खाऊन भूक तृप्त झालेली असताना कोण कशासाठी चटणी भाकरीकडे बघेल? उदाहरणार्थ, प्रभुपाद म्हणतात, आम्ही पूर्ण पुरुषोत्तमाच्या दासाच्या दासांचे दास म्हणून आमच्या कृष्ण भावनेच्या प्रचार कार्यात श्रीकृष्णांचे दास आणि गुरु परंपरेवर पूर्ण श्रद्धा तथा विश्वास ठेवतो. अशा रीतीनं आम्ही अखिल जगात कृष्णांच्या वाणीचा प्रचार करीत आहोत. आम्ही धनाढ्य नाही, प्रकांड विद्वानही नाही, तसेच आम्ही उच्चतम कुळातीलही नाही, तरी देखील या आंदोलनाचे सर्वत्र स्वागत केलं जात आहे आणि सर्व जगभर त्याचा सहजपणे प्रचार होत आहे. प्रभुपाद म्हणतात की आम्ही अतिशय निर्धन आहोत, आम्हाला उत्पन्नाचा व्यावसायिक स्रोत नाही, तरी देखील आम्हाला आवश्यकता पडेल तेव्हा श्रीकृष्ण धन पुरवित आहेत. जेव्हा आम्हाला मनुष्यबळाची आवश्यकता असते तेव्हा श्रीकृष्ण तसे माणसे पुरवितात. म्हणून जर आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची कृपा प्राप्त करू शकलो तर आपल्याला दुसऱ्या कशाचीही आवश्यकता राहत नाही. हे झालं भक्तियोगाबद्दल. परंतु अद्वैतवादी पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि शेवटी भगवंतांशी एक होणं असं समजतात. परंतु जीवात्म्याची स्वाभाविक स्थिती आहे की तो श्रीकृष्णांचा नित्य दास आहे. तो कितीही महान बनला तरी तो भगवंत बनू शकत नाही. तसं वाटणं म्हणजे भ्रम आहे. भगवंत अचिंत्य आहेत, आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. उदाहरणार्थ, जो बेडूक एका छोट्या विहिरीमध्ये राहतो तो अटलांटिक महासागराची कल्पनाही करू शकत नाही. त्याचप्रमाणे भगवंत अचिंत्य आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये विलीन होणं वगैरे तर दूरच, आपली आणि भगवंतांची बरोबरीही होऊ शकत नाही. कारण ते भगवंत आहेत तर आपण त्यांचे छोटेसे अंश. परंतु भौतिक इच्छेमुळे आपल्या मनाचा आरसा दूषित झालेला असल्यानं आपण स्वतःलाच भोगता समजत आहोत. हे तत्वतः अयोग्य आहे. आपण भोगता नाही तर भगवंतच भोगता आहेत आणि आपण त्यांचे नित्य दास आहोत.
म्हणून चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं की मलिन झालेल्या आपल्या मनाच्या आरशाला आपण हरिनामाद्वारे स्वच्छ केलं पाहिजे आणि ही स्वच्छता म्हणजेच भौतिक जगापासून खरी मुक्ती होय. म्हणून आपणही आनंदाच्या या भक्ती मार्गावर, या सत्याच्या पथावर चालत राहिलं पाहिजे, कारण परमसत्य तेच आहे जे आपल्याला भगवंतांकडे घेऊन जातं. बाकी सर्व काही फसवणूक आहे. उदाहरणार्थ काही लोक भौतिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी योग करतात, परंतु त्यांना आपण योगी म्हणू शकत नाही, कारण योगाचं एकमात्र लक्ष भगवंतच असले पाहिजे. या संसारामध्ये केला जातो तो योग म्हणजे आसन, प्राणायाम वगैरे, तो या भक्तियोगापासून पूर्णपणे वेगळा आहे. कारण त्यामध्ये शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सल्ले दिले जातात की आसन, प्राणायाम वगैरे केल्यावर तुम्हाला कॅन्सर होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे आजार होणार नाहीत वगैरे. परंतु त्या योगानं कोणी अमरही होऊ शकत नाही. या जगामध्ये आपण बघतो की प्रत्येकाला आजार तर होतातच ना. थोडाफार शारीरिक अभ्यास करून शरीर थोडंफार ठीकठाक राहू शकतं, निरोगी राहू शकतं, परंतु त्यानं भगवंतांची प्राप्ती होत नाही. अशा योगानं योगाचा जो परम उद्देश आहे तोच नष्ट होतो, तो म्हणजे भगवत प्रेमाची प्राप्ती. ती करण्यासाठी भक्तियोगाशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. म्हणून आपण कृष्ण भावनेचा अंगीकार केलाच पाहिजे. तसेच कलियुगातील लोकांसाठी जंगलामध्ये जाऊन तपस्या वगैरे करणंही निरर्थक आहे. ते शक्यच नाही, कारण या जगामध्ये सर्वच जण अहंकाराने मदमस्त झालेले आहेत. दुसऱ्यांना तुच्छ समजण्यामध्ये आणि स्वतःला उच्च समजण्यामध्ये मग्न आहेत. म्हणून हठयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग अशा योगांचा अभ्यास या कलियुगामध्ये खूप कठीण आहे. परंतु कलियुगामध्ये कर्मयोगाचं किंवा भक्तियोगाचं आपण सहजतेनं पालन करू शकतो, कारण तो कलियुगासाठी व्यवहार्य आहे. म्हणून सत्याचा हा मार्ग आपण कधीच सोडायचा नाही. तेव्हाच आपलं मन भगवंतांमध्ये निरंतर स्थित होऊन आपण समाधी अवस्था प्राप्त करू शकतो. कारण या संसारामध्ये तर दुःख, त्रास येतच राहणार, कारण आपण आपल्या आधीच्या कर्मांची ती परतफेड करत असतो ना. उदाहरणार्थ, पांडवांच्या जीवनामध्येही दुःख आली होती, परंतु ती त्यांच्या कर्मांची फळे नव्हती. तर भगवंतांना पांडवांद्वारे आपल्याला हे शिकवायचं होतं की भगवंतांच्या भक्तांना कितीही समस्या आल्या तरी त्यांनी भक्तीचा मार्ग सोडलाच नाही. म्हणून आपण भक्तिमार्गावर चालत राहू आणि कर्मांचं चक्र थांबवून भगवद्धाम गाठावं. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवत भक्तीमध्येच खरी संतुष्टी, खरा आनंद आहे हे ओळखून अविचलपणे भक्ती मार्गावर स्थित राहिलं पाहिजे आणि भक्तियोगाद्वारे समाधी अवस्थेपर्यंत पोहोचून भौतिकतेपासून मुक्त झालं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भगवंतांच्या भक्तीमध्ये मिळणाऱ्या आनंदाशिवाय इतर काहीही श्रेष्ठ नाही हे ओळखूयात आणि म्हणूनच भगवत प्रेम प्राप्त करण्यासाठी सतत भक्ती मार्गावर प्रयत्नशील राहूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.